morning student. I welcome all of you. We have started chapter number 1 differentiation. In that exercise 1.1 we have already seen question number 1 and question number 2. We have also seen few examples of question number 3. Similar today question number 3. क्वेश्चन नंबर 3 मधील आपण काही एक्झाम्पल पाहिलेली आहेत. त्यातील आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन एंड एक्सपोनेन्शियल फंक्शनची आपण एक्झाम्पल पाहिलेली आहेत. आज आपल्याला लॉगरिथमच्या बेसवरती असणारी जी एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल पाहायची आहेत. आपल्याला लॉगचे बेसिक रूल माहिती असले पाहिजेत. लॉगचे बेसिक रूल काय आहेत? लॉग ऑफ m into n इक्वल टू लॉग ऑफ m डिवाइड n इक्वल टू अँड लॉग ऑफ m रेज टू n. हे जर रूल्स तुम्हाला माहिती असतील, इफ यू नो ऑल these three rules, then it is the derivative of this will be become very easy. हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिसते हे कंपोजिट फंक्शन आहे, पण यामध्ये लॉग आहे, टॅन आहे, साइन आहे एंड अल्जेब्रिक फंक्शन आहे. खूप मोठं कॉम्पोजिशन फंक्शन दिलेलं आहे. याला तुम्हाला सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ और रूल्स ऑफ लॉगरिथम. लॉगरिथमचे रूल्स आपण केव्हा यूज करणार आहे? जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल, जेव्हा कोशंट असेल किंवा जेव्हा पॉवर एक्सपोनंट असेल. जर दोन नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर त्या दोन लॉग मध्ये एडिशन असते, लॉग ऑफ m लॉग ऑफ n. जर कोशंट असेल तर त्या दोन लॉग मध्ये सबट्रॅक्शन, आणि जर एक्सपोनंटच्या फॉर्म मध्ये असेल तर हा एक्सपोनंट आपण मल्टिप्लिकेशनला घेतो n इंटू लॉग ऑफ n. या पद्धतीने आपल्याला हे लॉगच्या प्रॉपर्टीज काय करायचे? यूज करायचे आणि ही एक्झाम्पल सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मग त्याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू x. पहा, हे जे लॉगचे रूल्स आहेत ते मल्टिप्लिकेशन, कोशंट आणि एक्सपोनंट साठीच आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन या बाजूला कुठे ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीये. मल्टिप्लिकेशन टू ऍडिशन, कोशंट टू सबट्रॅक्शन अँड एक्सपोनंट टू मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दिलेलं एक्झाम्पल हे लॉगच्या फॉर्म मध्ये आहे. लेट वी से दॅट इट इज लॉग y इक्वल टू लॉग ऑफ tan क्यूब x इंटू साइन रेज टू 4x इंटू x स्क्वेअर प्लस 7 रेज टू 7. पहिल्यांदा आपण ही लॉगची प्रॉपर्टी यूज करणार. यामध्ये तीन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. वी हॅव गिवन मल्टिप्लिकेशन ऑफ 3 फंक्शन m इंटू n इंटू से l. तर तीन लॉगचे आपण ऍडिशन घेणार. आपण इथे तीन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आहेत m इंटू n इंटू l. तर तीन लॉगचे आपण इकडे ऍडिशन घेणार. तीन लॉग ऍडिशन कुठे? लॉग ऑफ tan क्यूब x हा पहिलं फंक्शन, दुसरा लॉग ऑफ साइन रेज टू 4x and third function is that log x square plus 7 raised to 7. अशा पद्धतीने आपण log of m into n चा फॉर्म्युला या ठिकाणी काय केला? यूज केला. आता आपण आणखी सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. x क्यूब म्हणजेच m रेज टू n आहे, एक्सपोनंट आहे. इथे tan ची क्यूब आहे, sin रेज टू 4 आहे आणि x स्क्वेअर प्लस 7 रेज टू 7 आहे. हे जे काही एक्सपोनंट आहे ते आपण मल्टिप्लिकेशनला घेऊ. 3 इंटू लॉग ऑफ tan ऑफ x प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन ऑफ x प्लस 7 इंटू लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. अशा पद्धतीने आपण काय केले? जेवढे एक्सपोनंट आहे तेवढे सर्व मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केले. हे सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट
झालेला आहे. पहा दिलेल्या लॉगचं आपण काय केलं, सुटेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलं. आता जर तुम्ही याची डेरिव्हेटिव्ह घेतली तर अतिशय सोप्या पद्धतीने येणार आहे. दिस इज आवर न्यू y. Differentiate with respect to x. We have to differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of what is the value of y? ही जी काही आहे ती सर्व y ची व्हॅल्यू आहे. We put here 3 log of tan of x plus 4 log of sin of x plus 7 into log of x square plus 7. आतमध्ये फंक्शनची ऍडिशन आहे. याचा अर्थ आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आतमध्ये लॉगची ऍडिशन असल्यामुळे आपल्याला u प्लस v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. तिसरा फंक्शन असेल तर आपण ऍडिशन वाढवणार. 3 डेरिव्हेटिव्ह येतील. एक 3 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan of x प्लस 4 हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sin of x प्लस 7 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x square प्लस 7. आपण 3 फंक्शन होते, 3 फंक्शनच्या वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्हज घेतलेल्या आहेत. एडिशनचा वी हॅव यूज रूल ऑफ एडिशन इक्वल टू. आता आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. 3 इंटू पहिल्यांदा इथे घ्यायची लॉगची डेरिव्हेटिव्ह. लॉगची डेरिव्हेटिव्ह काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x इक्वल टू 1 अपॉन x. 1 अपॉन x ऐवजी इथं tan of x आहे. tan of x. We know that derivative of log of x equal to 1 upon x. x च्या ठिकाणी इथे काय आहे? tan of x आहे, तो आपण इथे पुट केला tan of x. राहिली कशाची डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x प्लस 4 into 1 upon sin x. log of x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of x प्लस 7 into derivative of log of x square plus 7 into derivative of x square plus 7. आता आपल्याला फक्त tan x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, sin x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, x square plus 7 ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 3 divide tan of x into derivative of tan of x sec square x plus 4 divide sin of x. We know that derivative of sin of x is cos of x plus 7 divide x square plus 7 and derivative of x square is 2 पुढे मल्टिप्लिकेशन आणायचा 2x and constant 7 हा कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 ओनली 2x. यामध्ये कुठेही डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल शिल्लक राहिलेला नाही. आपल्याला फक्त याला आता सुटेबल फॉर्म मध्ये लिहायचे. आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेली आहे, याला आपल्याला सुटेबल फॉर्म मध्ये लिहायचे. 3 डिवाइड tan of x sec स्क्वेअर x ला आपण sec स्क्वेअर ला आपण 1 अपॉन cos स्क्वेअर x मध्ये कन्वर्ट करू शकतो प्लस 4 sin x cos x डिवाइड sin of x या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल. आणि 2 into 7 14x डिवाइड x स्क्वेअर प्लस 7. आपल्याला फक्त इथं पण ऍडजस्ट करता येईल. हा tan x आपल्याला इक्वल टू 3 अपॉन tan x आपण लिहिणार sin x डिवाइड cos of x into 1 upon cos square x plus cos divide sin 4 cot of x आणि इथे लिहिणार आपण 14 x divide x square plus 7. आता हा cos x एका स्क्वेअर बरोबर कॅन्सल होईल. cos स्क्वेअर हा एका स्क्वेअर बरोबर कॅन्सल होईल. हा sin x into cos x
3 upon sin x into cos of x plus 4 cot of x plus 14 upon x square plus 7. हा सुद्धा आपण टर्म ऍडजस्ट करणार आहोत. ही टर्म आपल्याला काय करायची आहे, इथे ऍडजस्ट करायची आहे. ही जी टर्म आहे ही आपण वरती लिहूया. 3 sin of x into cos of x plus 4 cot of x plus 14 divide x square plus 7 equal to sin of x into cos of x. आपल्याला जे तुमच्या टेक्स्ट बुक मधील आन्सर आहे त्या आन्सर नुसार आपण ऍडजस्टमेंट करतोय. इथे sin of x into cos of x आपण जर 2 ऍडजस्ट केला, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर एक फॉर्म्युला मिळणार आहे. 2 sin x आपण 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, 2 into 3 6. 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलेलं आहे sin of x plus 4 cot of x plus 14 x square plus 7 6 आणि 2 sin x into cos x हा sin of 2x चा फॉर्म्युला आहे. sin of 2x equal to 2 sin x into cos x म्हणून आपण 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करून ह्या पद्धतीने ऍडजस्ट केलेलं आहे. प्लस 4 of cot of x 14 divide x square plus 7 and sin 2x चा इनवर्स जर घेतला तर हा आपण कोसेक मध्ये कन्वर्ट करणार. 6 cosec 2x plus 4 cot of x plus 14 divide x square plus 7. This is derivative of y with respect to x. हे जे आपल्याला खूप मोठं फंक्शन दिलं होतं, लॉगरिथमच्या फॉर्म मध्ये होतं, खूप मोठं फंक्शन, याची आपण लॉगची प्रॉपर्टी वापरून काय केलं, सुटेबल फॉर्म मध्ये आन्सर फाइंड आउट केलं. राइट डाउन दिस इन युअर नोटबुक. नेक्स्ट एक्झाम्पल, लॉग ऑफ. हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x 1 प्लस कॉस ऑफ 3x. हे एक्झाम्पल तुम्हाला दोन पद्धतीने सोडवता येईल. एक, याचा स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल. हे आपण बराच वेळा लिमिट मध्ये पाहिलेलं आहे, कंटिन्युटी मध्ये पाहिलेलं आहे. आपल्याला याचा स्क्वेअर रूट जर कॅन्सल करायचा असेल तर आतमध्ये ही व्हॅल्यू स्क्वेअर मध्ये आली पाहिजे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. किंवा इथे लॉग आहे, याला आपण रेस टू 1/2 मध्ये कन्वर्ट करून मल्टिप्लिकेशनला घेता येईल. आपण मल्टिप्लिकेशनचं आहे त्या पद्धतीने जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे तिथे सोडूया. इथे आपण सध्या स्क्वेअर रूट कॅन्सल करण्याची पद्धत पाहूया आणि जी पॉवरची आहे दुसरी पद्धत ती आपण नेक्स्ट एक्झाम्पल साठी यूज करणार आहोत. वी नो दॅट 1 मायनस cos of 2x is equal to 1 मायनस असेल तर याचा आपण कन्वर्जन करतो 2 sin square x and 1 of cos of 2x असेल तर याचं कन्वर्जन करणार आपण 2 cos square of x. हा जो अँगल आहे याचा हाफ अँगल इकडे आपण कन्सिडर करतो. हा जो अँगल आहे याचा हाफ अँगल मायनस असेल तर 2 sin square of x आणि प्लस असेल तर 2 cos square of x. Let y equal to log of square root of 1 minus cos of 3x divide 1 plus cos of 3x equal to log of square root of 1 minus cos of 3x ची या बाजूला 3x आहे, 3x त्याचा हाफ अँगल येणार 3/2 into x. 2 sin square 3/2 into x divide 2 cos square 3/2 into x.
हा जो अँगल आहे याच्या हाफ अँगल इकडे, हा इथे किती अँगल आहे 3, त्याच्या हाफ अँगल 3/2. 2 कॅन्सल झाले. लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर डिवाइड कॉस स्क्वेअर चं कन्वर्जन आपण करणार टॅन स्क्वेअर 3/2 इंटू एक्स. साइन स्क्वेअर डिवाइड कॉस स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. लॉग ऑफ टॅन ऑफ 3/2 इंटू एक्स. अशा पद्धतीने स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करून आपण याला पहिल्यांदा सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार y इक्वल टू आणि नंतर त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate with respect to x, we get derivative of y with respect to x equal to derivative of log of tan of 3/2 into x. पहिल्यांदा आपल्याला log ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. कंपोजिट फंक्शन आहे, नंतर tan ची घ्यायची आणि नंतर 3/2 into x. Derivative of log of x is 1 upon x, that is 1 upon tan of 3/2 into x. ही log ची डेरिव्हेटिव्ह झाली. log कॅन्सल झाला. tan ऑफ 3/2 into x. आता आपल्याला tan ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to 1 upon tan of 3/2 into x. Derivative of tan of x is say square आणि इथे x ची व्हॅल्यू आहे 3/2 into x. 3/2 into x. आता राहिलेली डेरिव्हेटिव्ह कशाची? डेरिव्हेटिव्ह ऑफ 3/2 into x. ही डेरिव्हेटिव्ह आपली काय झाली इथे शिल्लक राहिली. 1 upon tan of 3/2 into x. सेकला आपण पुढच्या स्टेपला लिहूया. सेक स्क्वेअर 3/2 इंटू एक्स आणि याची डेरिव्हेटिव्ह आली 3/2 कॉन्स्टंट, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1. 3/2. 3/2 पुढे मल्टिप्लिकेशनला घेऊया. 3/2 इन 1 अपॉन टॅन ऑफ एक्स लिहिणार साइन ऑफ एक्स बाय 3/2 इंटू एक्स डिवाइड cos of 3/2 into x. cos ला लिहिणार आपण 1 upon cos square 3/2 into x आणि 3/2 आपण पुढे घेतलेलाच आहे. हा एक x स्क्वेअर एका cos of बरोबर कॅन्सल होईल. 3/2 into 1 upon sin of 3/2 into x cos of 3/2 into x. परत तोच फॉर्म्युला आला 2 sin x into cos of x. 3 1 upon sin of याच्या दुप्पट अँगल घ्यायचा. 2 sin of x into cos of x असेल तर आपण sin of 2x घेतो. 2 sin of x into cos of x असेल तर आपण sin of 2x घेतो. म्हणजे याच्या दुप्पट अँगल इथे 3/2 च्या दुप्पट अँगल झाला 3 अँगल sin of 3x. आणि याचे कन्वर्जन आपण कोसेक मध्ये करणार 3 cosec 3x. This is required derivative of y with respect to x. This is required derivative of y with respect to x. We take next example. जे एक्झाम्पल 14 आहे ते 13 सारखंच एक्झाम्पल आहे. 13 and 14 are the same example. दोन्ही सारखेच एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नंबर 14 जे आहे ते विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे बाय युजिंग एक्झाम्पल नंबर 13. 13वा जे एक्झाम्पल आहे त्याचा वापर करून एक्झाम्पल 14 विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. वी टेक द नेक्स्ट एक्झाम्पल लॉग ऑफ. जे आपण 13 एक्झाम्पल पाहिलं होतं ते आपण त्याच्यामध्ये हा जो व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर करू, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केलं होतं. इथं आपल्याला तसं करायचं नाही. इथं आपल्याला 13 चा स्क्वेअर करायचा आहे. 13 चा स्क्वेअर 13 into 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 13
पॉवर मध्ये कन्वर्ट करायचंय. आपण तिथे पहिली मेथड वापरली होती, दुसरी मेथड आपण यासाठी वापरूया. आपण दोन्ही मेथड्स दोन्ही ठिकाणी वापरू शकतो. या ठिकाणी आपल्याला जर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करता आलं तर आपण स्क्वेअर मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. आपल्याला जर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट नाही करता आलं तर आपण त्याचं पॉवर मध्ये कन्वर्ट करणार. लेट y इक्वल टू लॉग ऑफ square root of 1 minus sin of x divide 1 plus sin of x equal to log of, हे आपण पॉवर मध्ये कन्वर्ट करणार. 1 minus sin of x divide 1 plus sin of x raised to 1 half. स्क्वेअर रूट म्हणजे त्याची पॉवर 1 half. आता इथे log of m raised to n चा फॉर्म्युला यूज करायचा. log of m raised to n चा फॉर्म्युला n into log of m हा फॉर्म्युला यूज करायचा. ही पॉवर आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार. 1/2 into log of 1 minus sin of x divide 1 plus sin of x. We know that. आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे म्हणजे आपल्याला लॉगची क्वेश्चनची प्रॉपर्टी यूज करायचे. log of m divide n आणि ही प्रॉपर्टी काय आहे? log of n minus log of n. जर दोन नंबरचा क्वोशिएंट असेल आणि त्याचा लॉग घेतला असेल तर त्या दोन लॉग मध्ये आपण सबट्रॅक्शन घेतो. 1/2 is common multiplication. log of 1 minus sin of x minus log of 1 plus sin of x. झालं, हे सुटेबल पॉवर मध्ये कन्वर्ट झालं. याची डेरिव्हेटिव्ह घेणं याच्या कंपेअर मध्ये अतिशय सोपी आहे. इथे जर डायरेक्ट गेलो तर आपण पहिल्यांदा लॉगची घ्यावी लागेल, नंतर स्क्वेअर रूटची घ्यावी लागेल, नंतर इथे आपल्याला क्वोशिएंट रूल वापरावा लागेल. त्यापेक्षा असं जर कन्वर्जन केलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेणे काय होणार आहे? सोपं होणार आहे. नाउ वी टेक द differentiate with respect to x. We get derivative of y with respect to x equal to derivative of 1/2 into log of 1 minus sin of x minus log of 1 plus sin of x. हा 1/2 कॉन्स्टंट आहे, दोन्हींनाही मल्टिप्लिकेशनला आहे. हा 1/2 कॉन्स्टंट आहे आणि दोन्हींनाही मल्टिप्लिकेशनला आहे. हा आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊया. 1/2 इंटू आतमध्ये दोन लॉगची सबट्रॅक्शन आहे म्हणजे आपल्याला दोन डेरिव्हेटिव्ह येतील. एक डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 1 minus sin of x, ही एक डेरिव्हेटिव्ह येईल आणि दुसरी येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 1 plus sin of x आणि याला मल्टिप्लिकेशनला 1/2. 1/2 दोन्हींनाही मल्टिप्लिकेशनला होता. 1/2 आपण दोन्हींनाही मल्टिप्लिकेशनला घेतला. ही डेरिव्हेटिव्ह आपण लॉगची घेतलेली आहे आणि ही डेरिव्हेटिव्ह आपण या पुढच्या नंबरची घेतलेली आहे. हे ब्रॅकेट नाही घेतलं तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट लॉग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग इंटू 1/2. 1/2 इंटू लॉगची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. लॉगची डेरिव्हेटिव्ह असते 1/x. हे 1/2 मल्टिप्लिकेशनला आहे. 1 minus sin of x ही लॉगची डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 minus sin x लॉगची घेतली का लॉग गेला. पुढे आपण फक्त 1 minus sin x ची डेरिव्हेटिव्ह घेणार. मायनस इथं सुद्धा तेच करणार आहे 1 plus sin of x आणि 1 plus sin of x गेला का डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहिली डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus sin of x आणि याला 1/2 मल्टिप्लिकेशनला. इक्वल टू
1/2 into 1 minus sin of x. 1 हा कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आणि sin ची डेरिव्हेटिव्ह cos of x, that is minus cos of x. हा मायनस साइन इथला आहे आणि sin ची डेरिव्हेटिव्ह cos of x minus 1/1 plus sin of x आणि 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, sin ची डेरिव्हेटिव्ह cos of x. cos of x 1/2 into minus cos of x divide 1 minus sin of x minus cos of x divide 1 plus sin of x. डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला फक्त जे टेक्स्ट बुक मध्ये आन्सर आहे ते फाइंड आउट करायचे. वी टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. यांचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार. 1/2 into 1 into cos x minus cos of x plus minus sin of x into cos of x. 1 plus sin x ने minus cos x ला मल्टिप्लाय केलं. minus 1 into minus cos x minus cos x minus minus plus sin x into cos of x divide 1 minus sin of x into 1 plus sin of x. हे जे प्लस मायनस आहे, हे जे प्लस मायनस आहे हे कॅन्सल होईल. 1/2 into minus cos x minus cos x minus 2 cos of x divide 1 minus sin x 1 plus sin x. a minus b a plus b, a minus b a plus b, a square minus b square. 1 minus sin square of x हे त्याचे कन्वर्जन झालं. हा 2 या 2 बरोबर कॅन्सल झाला. मायनस cos of x डिवाइड 1 minus sin square of x. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चा आन्सर. दिस इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपण या पद्धतीने पण याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. राइट दिस solution in your notebook. या सोल्युशनला आपण थोडं एक्सटेंड करूया. टेक्स्ट बुक मध्ये या पुढे एक्झाम्पल दिलेला आहे. 1 minus sin square x ची पहिल्या आयडेंटिटी नुसार आपण sin square x plus cos square x equal to 1. त्यानुसार 1 minus sin square x ची व्हॅल्यू आपण cos square x पुट करणार. minus cos of x divide cos square of x. ही आपण sin square x plus cos square x equal to 1 ची आयडेंटिटी यूज केली. हा या बरोबर कॅन्सल केला. इक्वल टू मायनस 1 cos of x आणि cos चा आपण इनवर्स लिहिणार sec of x. This is answer in your textbook. This is answer in your textbook. Example number 14. Example number 14. We have taken example number 14. 15. 16, 17, 18. त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे जसं आपण एक्झाम्पल नंबर 15 सोडवलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला अनेक फंक्शनची मल्टिप्लिकेशन आणि क्वेश्चन दिला असेल तर m into n और m डिवाइड n चा फॉर्म्युला यूज करायचे. त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे. 15 जे एक्झाम्पल नंबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला 16, 17 आणि 18 एक्झाम्पल सोडवायची आहे. ही विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. ती एक्झाम्पल सिमिलर आहे, फारसा त्यामध्ये बदल नाही. एक्झाम्पल नंबर 19 इज डिफरंट. लॉगची प्रॉपर्टी यूज करायचे पण त्या एक्झाम्पल पेक्षा वेगळी आहे. या ठिकाणी आपल्याला log of, we know that log of h to the base a,
दॅट इज a रेज टू लॉग ऑफ x टू द बेस a असेल तर याचं उत्तर आपण घेतो x. दिस इज प्रॉपर्टी ऑफ लॉग. लॉग हा जो नंबर आहे ज्याची आपण a रेज टू लॉग ऑफ केलेला आहे आणि तोच बेस जर असेल तर हे आपण फक्त पुढचं सोल्युशन घेतो. दॅट इज प्रॉपर्टी ऑफ लॉग. ही प्रॉपर्टी आपल्याला या एक्झाम्पल मध्ये यूज करायचे. थोडं असं ऑब्झर्वेशन केलं तर a हा एक कॉन्स्टंट नंबर आहे आणि यामध्ये काहीतरी रिलेशन दिलेलं आहे. यामध्ये काहीतरी रिलेशन दिलेलं आहे. ते रिलेशन तुम्हाला हे दोन्ही नंबर सारखे करायचे. यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला ही प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करता आली पाहिजे. यू हॅव टू यूज दिस प्रॉपर्टी इन दिस एक्झाम्पल. आपण पहिल्यांदा ह्या एक्झाम्पलला सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू, नंतर त्याचे आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. आपण ह्या टोटल एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण लॉगची प्रॉपर्टी वापरायला सुरुवात केली, प्रत्येक ठिकाणी y हा सुटेबल एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. y इक्वल टू हाच नंबर इथे आला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, 5 स्क्वेअर लॉग ऑफ sec of x to the base 5 मायनस हाच नंबर इथे येण्यासाठी आपण 4 चा स्क्वेअर करणार. तोच नंबर लिहायचा. 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25 लॉग ऑफ tan of x to the base 4. आता आपल्याला यामध्ये स्क्वेअर वगैरे असं काही नकोय. त्यासाठी आपण आणखीन एक प्रॉपर्टी यूज करणार आहे. a रेज टू m रेज टू n असेल तर हे आपण लिहितो लॉग ऑफ m n, किंवा हेच आपण दोन्ही मध्ये इंटरचेंज करतो a रेज टू n रेज टू m. हा सुद्धा त्याच पद्धतीने आहे. हा सुद्धा पॉवर मध्ये आहे आणि ही त्याची पॉवर आहे. 5 रेज टू 2 रेज टू लॉग ऑफ, म्हणजे दोन वेळा पॉवर आहे. a रेज टू m रेज टू n. तसं आपण इथं 5 रेज टू 2 रेज टू लॉग ऑफ हे आपण या पद्धतीने लिहिणार. 5 रेज टू लॉग ऑफ sec of x to the base 5 ब्रॅकेट स्क्वेअर a रेज टू m रेज टू n. आपण काय केलं की हा m बाहेर घेतला आणि हा n आतमध्ये घेतला. दोन्ही मध्ये इंटरचेंज केलं. त्याच पद्धतीने केला. हा 2 आपण बाहेर घेतलेला आहे आणि हा आतमध्ये घेतलेला आहे. हा 2 आपण बाहेर घेतला आणि ही व्हॅल्यू आतमध्ये घेतली. ही व्हॅल्यू आपण आतमध्ये, हा 2 बाहेर. त्याच पद्धती इथे आपण तसंच करणार. 4 रेज टू लॉग ऑफ tan of x to the base 4. इथं सुद्धा स्क्वेअर काय केला आपण बाहेर घेतला आणि ही पॉवर आतमध्ये घेतली. स्क्वेअर. आता पहा a रेज टू लॉग ऑफ a. a रेज टू लॉग ऑफ a म्हणजे तुम्हाला पुढची व्हॅल्यू घ्यायची sec of x. a रेज टू लॉग ऑफ a हे दोन्ही नंबर सारखे झाले. आता फक्त आन्सर येणार sec of x आणि tan of x. Here answer is sec of x, outside there is bracket square minus tan of x bracket square. पहा इथं हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह करणं खूप अवघड आहे. पण ते जर आपण ह्या लॉगच्या प्रॉपर्टी यूज केल्या, एक्सपोनेंटच्या प्रॉपर्टी जर यूज केल्या तर आपण हे सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपल्याला हे डिफरन्शिएट करता येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. Put the value of y. Value of y is sec x bracket square minus tan of x bracket square. हा तुम्हाला sec स्क्वेअर x असाही लिहिता येतो. हा जो sec of x ब्रॅकेट स्क्वेअर आहे हा तुम्हाला sec of x ब्रॅकेट स्क्वेअर हा तुम्हाला sec स्क्वेअर x असाही लिहिता येतो. या ठिकाणी दोन फंक्शनची सबट्रॅक्शन आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा दोन फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि मग सबट्रॅक्शन. sec of x
ब्रॅकेट स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर झाले. सबट्रॅक्शन असल्यामुळे या ठिकाणी आपण पहिल्यांदा स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह घेणार. आता ही डेरिव्हेटिव्ह सेपरेट आहे आणि ही डेरिव्हेटिव्ह सेपरेट आहे, यांच्याशी एकमेकाशी काही त्यांचं रिलेशन नाही. पण हे मात्र कंपोजिट फंक्शन आहे, हे मात्र कंपोजिट फंक्शन आहे. इथं आपल्याला कंपोजिशनचा विचार करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू, पहिल्यांदा आपण स्क्वेअरचा विचार करणार, 2 पुढे मल्टिप्लिकेशनला येणार आणि त्यातून 1 सबट्रॅक्ट करणार. 2 इंटू सेक ऑफ x, ही कशाची डेरिव्हेटिव्ह झालेली आहे? स्क्वेअरची. हा जर आपण 2 मायनस 1 केला काही ते 1च राहणार आहे. स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह झाली, सेक ऑफ x चे आपल्याला फाइंड आउट करायचे. वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ x अँड 2 tan of x, we have to find derivative of tan of x. आपण फक्त स्क्वेअरची घेतली, tan of x ची राहिली. 2 sec of x, आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की ज्याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतो ही पुढे डेरिव्हेटिव्ह मध्ये येत नाही, पुढे ही डेरिव्हेटिव्ह मध्ये येत नाही. sec of x into derivative of sec of x, sec of x into tan of x minus 2 into tan of x and derivative of sec of x, derivative of tan of x is sec square of x. या पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेली आहे. हे आपण फक्त ऍडजस्ट करणार आहे. 2 sec into sec square x into tan of x minus 2 sec square x into tan of x, derivative of y with respect to x. And 2 sec square of x tan of x, हे दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे, याची व्हॅल्यू झाली 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 0. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. आपल्याला इथून दुसऱ्या पद्धतीने पण सोल्युशन फाइंड आउट करता येईल. हे जर आपण या पद्धतीने लिहिलं, sec square of x minus tan square of x, तर याची व्हॅल्यू फक्त येते 1. दुसऱ्या आयडेंटिटी नुसार याची व्हॅल्यू फक्त 1 येणार आहे आणि y इक्वल टू 1 असेल तर याचं उत्तर येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू 0. हे दोन स्टेप मध्ये उत्तर येईल. ह्या एवढ्या आपल्या स्टेप काय होतील, कमी होतील. आपण दोन्ही पद्धतीने सोडवू शकतो. ही पद्धत जर आपल्याला माहिती असेल तर आपण ह्या पद्धतीने सोडवणार, सबस्टिट्यूशन पुट करणार. जर आपल्याला माहित नसेल तर आपण ही पद्धत यूज करणार. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 1.1 मधील कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.